नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुरकुरीत कांद्याची खेकडा भजी करून दाखवणार आहे। कांद्याची भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 10 कांदे सोलून घेतलेले आहेत। कांदे पातळ उभे कापून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने अगदी पातळ असे कांदे कापून घ्यायचे आहेत। आता मी हे सर्व कांदे बारीक कापून घेणार आहे। कांदे मी कापून घेतलेले आहेत। बघू शकता आता अशा पद्धतीने चुरगळून मोकळे करून घ्यायचे आहेत। कांद्याच्या सगळ्या पाकळ्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। चवीपुरतं आता त्यामध्ये मीठ घालूया आणि आता असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व कांद्यांमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्याला व्यवस्थित मीठ चोळून घेतलेलं आहे आणि आता हे असंच 10 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे कांद्यांना थोडंसं पाणी सुटेल। मी इथे ओव्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तुमच्याकडे असतील तर तुम्ही जरूर घाला, खूप छान लागतात भजी। आता ही पानं अशी जुळून मी बारीक कापून घेणार आहे। कांद्याप्रमाणेच मी ही पानं लांबट कापून घेतलेली आहेत। आता हे ओव्याची पानं आपण या कांद्यामध्ये टाकूया आणि 1 चमचा ओवा सुद्धा मी यामध्ये घालणार आहे। तो असा हातावर चोळून टाकायचा आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर आणि परत एकदा थोडंसं मीठ घालून घेऊया, कारण आपण परत एकदा त्यामध्ये पीठ कालवणार आहोत। भजे कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 2 चमचे तांदळाचे पीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये लागेल तसं बेसन पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता पाण्याचा 1 थेंबही न वापरता मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। यामध्ये खूप जास्त पीठ घालू नका, नाहीतर भाजी कुरकुरीत होणार नाहीत। याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता असं पीठ झालं पाहिजे। भाज्यांबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरच्या मी इथे अशा पद्धतीने उभ्या अशा कापून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने अशा उभ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। आता या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कापून घेणार आहे। सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि मी इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे 1 चमचाभर आणि मिरचीमध्ये असं मीठ भरून घ्यायचं आहे। त्यामुळे मिरची अजिबात तिखट लागत नाही आणि खूपच छान लागते। तुम्ही या पद्धतीने मिरची तळून बघा, खूप छान लागते, अजिबात तिखट लागत नाही। आणि मिरचीमध्ये मीठ भरून 10 मिनिट तसंच ठेवायचं आहे, मोरू द्यायचं आहे, नंतरच मिरच्या तळायच्या आहेत। खूपच छान लागतात, अजिबात तिखट लागत नाही। आता या सर्व मिरच्यांमध्ये मी मीठ भरून घेते। मिरच्यांमध्ये मीठ भरून घेतलेलं आहे। भजी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये एक करून भजी सोडायची आहेत। भजी सोडताना अशी सुट्टी करून सोडायचे आहेत, म्हणजे ते खेकड्याप्रमाणे तयार होतात। कढईत जेवढी भजी बसतील तेवढी सोडून घ्यायची आहेत आणि गॅसच्या हाय टू लो फ्लेमवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। आता भजी थोडीशी वरती आलेली आहे, आपण आता उलटवून घेऊया। आता मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। मीडियम गॅसच्या फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत ही भजी मी आता तळून घेणार आहे। 3-4 मिनिटानंतर भजी आता छान कुरकुरीत झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। भजी काढताना एखाद्या चाळणीवर काढायचे आहेत, म्हणजे ती नरम पडत नाहीत। आता याच पद्धतीने मी बाकीची सर्व भजी तळून घेणार आहे। सगळी भजी तळून झालेली आहेत। आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून तळून घेऊया। त्या अशा झाऱ्यामध्ये टाकून अशा खालीवर करून छान तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता मिरची आता तळून झालेली आहे। कुरकुरीत आणि खमंग कांद्याची खेकडा भजी तयार झालेली आहे आणि आता त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कांद्याची खेकडा भजी नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।